भीती, काळजी, टेन्शन, निराशा, अस्वस्थपणा, भयगंड, न्यूनगंड, अहमगंड, एकलकोंडेपणा, विनाकारण चिडचिड, विनाकारण रागराग, सतत काळजी करण्याची सवय लागली, मनाची एकाग्रता नाही आहे, रात्री लवकर झोप लागत नाही, रात्रभर शांत झोप लागत नाही, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, सकाळी फ्रेश वाटलं तर तो उत्साह तजेलपणा दिवसभर टिकून राहत नाही, सतत कुठली ना कुठली अनामिक भीती किंवा काळजी चिंता असते. अशा किंवा वेगळ्या प्रकारच्या मानसिक समस्येतून जर तुम्ही जात असाल तर लवकरात लवकर तुम्ही समुपदेशन करून घेणं गरजेचं आहे, काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे. आणि अगदी थेट सांगायचं म्हटलं तर तुम्हाला संमोहन उपचाराची आवश्यकता आहे. जसं एखादं शारीरिक व्याधी जर आपल्याला जडली तर सहज कोणी ना कोणी आपल्या आजूबाजूचं आपल्याला म्हणतं की अरे डॉक्टरकडे जाऊन ये. मग ती घरातली व्यक्ती असेल, मित्र परिवारामधली व्यक्ती असेल, पण अशा पद्धतीच्या ज्या समस्या, मानसिक समस्या आहेत त्याच्यात आपल्याला फार कमी लोक अशी भेटतील जी सांगतील की तुम्हाला समुपदेशनाची गरज आहे, काउन्सिलरला जाऊन भेट. आधार देतील थोडाफार ते, पण ते आपल्याला सोल्युशन देऊ शकणार नाहीत, आपल्याला आपल्या व्याधीमधून बाहेर काढू शकणार नाहीत. थोडंसं सांत्वन करू शकतील किंवा असंच असतं, सहन करावं लागतं वगैरे. पण मित्रांनो लक्षात घ्या, मानसिक समस्या सहन करायच्या नसतात, कारण त्याची विकृती निर्माण होते आणि मग मनोविकृती निर्माण होते. मानसोपचार वेळेत करून घेणं अपेक्षित असतं, त्याचा निचरा वेळचा वेळी झाला पाहिजे. मी डॉक्टर विवेक रणावरे गेली 20 वर्ष संमोहन उपचाराच्या माध्यमातून लोकांना मदत करतोय. जर तुम्हाला माझी मदत हवी असेल तर निश्चित संपर्क करा. धन्यवाद.